रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेला फटका। अनेक ट्रेन्स 7 ते 8 तासांपासून रखडल्या। रत्नागिरी जिल्ह्याकरता उद्या रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। बारामतीमधून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत। छगन भुजबळांचा शरद पवारांवर थेट आरोप, तर भुजबळांकडे पुरावा काय? सुप्रिया सुळेंचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी फडणवीसांचा दबाव, जरांगेंचा आरोप, तर जरांगेने गैरसमज करू नये, शंभूराज देसाईंचं आवाहन। विधानसभा निवडणुकीआधी बरेच हौशे नवशे गवशे तुम्हाला आश्वासनं देतील, त्यांना भूलू नका। बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यामध्ये भर पावसात अजित पवारांचं वक्तव्य। शिखर बँक घोटाळा प्रकरण, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिंतेत वाढ। घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्याने आव्हान। 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर, 25 जुलैला सुनावणी। कोल्हापुरातल्या विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक, अतिक्रमण हटवल्याबद्दल सरकारच्या आश्वासनानंतर संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन मागे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांकडे जमा, तर शेतकऱ्याला पिस्तुलाने धमकावल्याप्रकरणी आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांची नोटीस। पंतप्रधान मोदींचे एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 कोटी फॉलोअर्स, 3 वर्षात तब्बल 3 कोटी फॉलोअर्सची वाढ। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने आज दुसरं रिसेप्शन। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, अभिनेते आणि अन्य कलाकारांची उपस्थिती। स्पेनच्या कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा जिंकला विम्बल्डनचा किताब। सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा 6-2, 6-2, 7-5 ने पराभव। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।